नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आहे ब्लड डोनर डे आणि या अनुषंगानं मुळातच रक्तदान करणं किती महत्त्वाचं आहे आणि कोण करू शकतं, केल्यानंतर काय होतं या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आणि या विषयावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत महेश अनगोळकर, जे एक रोटरी सदस्य आहेत, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनचे बोर्ड मेंबर आहेत, सामाजिक कार्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे आणि सोबत कियान फाउंडेशनचे ते ट्रस्टी आहेत. आणि महेश अनगोळकर यांनी जवळजवळ 77 वेळा रक्तदान केलेलं आहे. तर त्यांचा अनुभव आपण ऐकून घेणार आहोत. सर, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ब्लड डोनर डे बद्दल बोलतोय. तर रक्तदान करणं हे आपण ऐकून आहोतच की खूप मोलाचं आहे ते. रक्तदान म्हणजे एखाद्याला जीवनदान देणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकून आहोत. तुम्ही स्वतः 77 वेळा रक्तदान केलंय, तर कसा आहे तुमचा अनुभव? म्हणजे सुरुवात कशी झाली रक्तदान करण्या पाठीमागं? नमस्कार. सर्वात प्रथम मी सांगू इच्छितो, जेव्हा मी रक्तदान करायला सुरुवात केली तेव्हा मला अशी कल्पना नव्हती की रक्तदान हे काय आहे आणि कसं आहे. कारण मी माझ्या सुरुवातीच्या काळात म्हणजे कॉलेज डेजमध्ये जेव्हा आम्ही NSS वगैरे असायचं तेव्हा असे कॅम्प असायचे, तेव्हा आम्ही एक मित्र म्हणून जायचं आणि रक्तदान करणे, एवढंच का. पण त्याचा काय नेमका फायदा होतो, ते लोकांना किती महत्त्वाचं आहे, ह्या गोष्टींची पूर्वकल्पना नव्हती तेव्हा. पण अर्थात नंतर हळूहळू जसं रक्तदान करत गेलो, बरेचसे डॉक्टर लोकांच्या संपर्कात आलो. माझा स्वतःचा मेडिकलचा व्यवसाय असल्यामुळे मी त्याच्याबद्दल थोडीफार मला माहिती घेत गेलो आणि मिळत पण गेली. आणि ते किती महत्त्वाचं आहे रक्तदान, आज आपण म्हणतो एक श्रेष्ठ दान म्हणता येईल. कारण की एक तुमचं रक्तदान एका युनिटचं तुम्हाला 4 जणांचा जीव तुमचा वाचवू शकतं. कारण रक्तामध्ये जसे वेगवेगळे घटक असतात की रक्तामध्ये प्लाझ्मा आहे, रक्तामध्ये रेड ब्लड सेल्स आहेत, व्हाईट ब्लड सेल्स आहेत, प्लेटलेट. म्हणजे हे जे आत्ता अत्याधुनिक यंत्रणेमुळे हे सर्व शक्य झालं आहे आणि बऱ्याच लोकांचा जीव वाचवू शकतो आपण. म्हणून रक्तदान हे महादानच म्हटलं पाहिजे. नक्कीच, बरोबर. म्हणजे कळत नकळत तुम्ही या मार्गावरती आलात आणि आता ते किती महत्त्वाचं आहे का ते तुम्हाला समजून आलं. इतक्या वेळा तुम्ही रक्तदान केलं, तर रक्तदान करण्यापूर्वी आपल्याला काही स्वतःची तयारी करावी लागते का, किंवा फिजिकल काही टेस्ट वगैरे? अर्थात रक्तदानाचे तसं पूर्वतयारी म्हणाल तर एक आपण फिट आहे की नाही हे आपलं स्वतःला तरी एक माहितीच असतं. बरोबर. तरी सुद्धा एक काळजी आवश्यक आहे, म्हणजे की आदल्या दिवशी तुम्ही व्यवस्थित झोप घेतली पाहिजे. निदान 7 ते 8 तास झोप झाली पाहिजे तुमची. आदल्या दिवशी तुमचं खाणं वगैरे व्यवस्थित पाहिजे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आजकाल बऱ्याच लोकांना की अल्कोहोल सेवन म्हणा किंवा बाकीच्या काही गोष्टी असतात, त्या तुम्ही ॲटलिस्ट 2 दिवस तुम्ही टाळल्या पाहिजेत, जर जे कोणी घेत असतील ते. तसंच तुमचा आहार चांगला पाहिजे आदल्या दिवशी. आणि रक्तदान करण्यापूर्वी सुद्धा तुमचा नाश्ता व्यवस्थित असलेला पाहिजे. तुम्ही व्यवस्थितरित्या तुमचं जे कपडे वगैरे असतात ते लूज फिटिंगचे पाहिजेत आणि अति व्यायाम न केलेला बरा. अच्छा, या गोष्टी म्हणजे ज्या दिवशी आपण रक्तदान करणार आहोत त्याच्या आधीची ही पूर्वतयारी आहे. मग आपण रक्तदान केल्यानंतर अशा काही गोष्टी होतात, म्हणजे चक्कर येणं असेल किंवा अस्वस्थ वाटणं, असं काही होतं? आता खरं सांगायचं म्हणजे ही ज्या कल्पना आहेत ह्या म्हणजे थोडक्यात आपण म्हणता येईल की ते मिसकन्सेप्शन, म्हणजे तसं काही होत नाही. रक्तदान केल्यामुळे उलट तुमच्या शरीराला फायदाच आहे. कारण एक तर म्हणतो आपण हे मानसिकदृष्ट्या माणूस म्हणतो की आता माझ्या संपर्कात पण बरेच जण येतात, तुम्ही रक्तदान करूया की नको, पण केल्यामुळे चक्कर येईल तुम्ही आता म्हटलं तसं, किंवा दुखेल खूप, रक्त गेल्यामुळे मला विकनेस येईल, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मिसकन्सेप्शन आहे. उलट रक्तदान केल्यामुळे एक तर आपल्या शरीराला फायदा असा होतो की आपल्या रक्तदान केल्यामुळे आपली जी रक्त निर्माण करण्याची क्षमता असते ती वाढत जाते. आणि हा जो फायदा आहे, जेव्हा तुम्हाला म्हणजे नोईंगली अननोईंगली कधीतरी ब्लिडिंग जास्ती झालं तर तुमच्या शरीराला ऑलरेडी शरीर तयार असतं की रक्त निर्मिती करण्याची जी यंत्रणा आहे शरीराची ती ऑलरेडी कार्यरत असल्यामुळे उलट रक्त लवकर तयार होतं आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने रिकव्हरी करू शकता. हा एक फायदाच आहे. प्लस आणि दुसरी गोष्ट म्हणजे रक्तदान केल्यामुळे तुम्हाला जे म्हणतो की स्ट्रेस हा रिलीव्ह होतो. कारण एक रक्तदान केल्यामुळे तुम्ही 4 जणांचा जीव वाचवला ही तुमची भावना आहे, ते तुम्हाला सोशली पण तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी येते, एनर्जी येते आणि तुम्हाला फील गुड फॅक्टर म्हणतो तसा येतो. आणि त्याच्यामुळे रक्तदान केल्याचे अनेक फायदे आहेत. त्यातले हे 1-2 झाले. तुम्ही जीव तर वाचवताच, पण तुमच्या शरीराला सुद्धा
बरेचसे असे फायदे होतात की तुमचं ऑटोमॅटिक ब्लड टेस्ट पण होऊन जातं. थोडक्यात 4 महिन्यातून तुम्ही एकदा रक्तदान करता म्हणजे तुमचं ब्लड सगळ्या प्रकारचे टेस्ट केल्या जातात की तुम्ही थोडक्यात HIV म्हणा किंवा मलेरिया म्हणा, म्हणजे जे कुठले रोग आहेत रक्त संबंधित, तुमचं हिमोग्लोबिन टेस्ट केलं जातं, इव्हन तुमचं ब्लड प्रेशर टेस्ट केलं जातं. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला एक तऱ्हेनं फिटनेस सर्टिफिकेटच मिळतं आणि तुम्हाला पूर्वकल्पना मिळते की तुमचं शरीर फिट आहे की नाही ह्याची पूर्वकल्पना तुम्हाला अगोदरच मिळते. तर हे असे अनेक फायदे आहेत की रक्तदान केल्यामुळे तुमच्या शरीराला पण होतात आणि समाजाला सुद्धा होतात. नक्कीच. तर हा ड्युअल ॲडव्हान्टेज म्हणता येईल तुम्हाला. बरोबर ना. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी घडून येतात रक्तदान केल्यामुळे. एकतर दुसऱ्यांना पण आपण जीवनदान देतो, पण स्वतःच्या शरीरासाठी सुद्धा ते चांगलं आहे. होय. मग तुम्ही इतक्यांदा रक्तदान केलं, म्हणजे जवळजवळ 77 वेळा रक्तदान केलं तुम्ही, तर म्हणजे रक्तदान करण्याचा काही टाइम पिरियड आहे का? म्हणजे एकदा केल्यानंतर एवढे दिवस आपण गॅप घेतला पाहिजे असं काही? रक्तदान एकदा तुम्ही केला रक्तदान म्हणजे तुमचं बॉडी, आता मी म्हणालो तसं बॉडी रिकव्हरी करते. 48 आवर्समध्ये तुमचं रक्त पुन्हा तयार व्हायला होतंय. पण तरी सुद्धा एक मार्गदर्शक तत्वानुसार 4 महिन्यातून एकदा ब्लड डोनेशन केलं तर तुमच्या तब्येतीला पण चांगलं आहे, कारण तोपर्यंत तुमचं रिकव्हरी होऊन तुमचं नवीन ब्लड तयार होतं. तुम्हाला माहितीच सांगायचं म्हटलं तर आपल्या शरीरात जे रक्त तयार होतं ते नाश पावण्यासाठीच असतं. आपण ते रक्त दिलं तर आपली शरीराची क्षमता रक्त तयार करण्याची वाढते आणि त्याच्यामुळे तुमची रिकव्हरी पण कधी पण कुठल्याही रोगाला रोगप्रतिकार शक्ती पण वाढते. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर रक्तदान केल्यामुळे हे तुमचं आयुष्य पण एक सुखकर होतं, म्हणजे तब्येतीच्या दृष्टीनं, एक मानसिकदृष्ट्या ऑल्सो आणि शारीरिकदृष्ट्या ऑल्सो, हे दोन्ही बाजूनी तुम्हाला चांगलाच फायदा होतो. आणि 4 महिन्यातून एकदा रक्तदान करावं हे मार्गदर्शन आहेच. महिलांनी 6 महिन्यातून एकदा करावं असं आहे. आणि तुमचं हिमोग्लोबिन लेवल म्हणजे पुरुषांमध्ये साधारण 12-12.5च्या दरम्यान असलं तर ते उत्तम. ते आणि तुमचं ब्लड जेव्हा घेतलं जातं तेव्हा ते चेक पण केलं जातं तुमचं हिमोग्लोबिन लेवल बरोबर आहे की नाही. महिलांमध्ये सुद्धा ब्लड लेवल चेक केलं जातं. म्हणजे ॲनिमिया जो काय असतो, त्याच्यामुळे ॲनिमिया लोकांचं रक्त घेतलं जात नाही, म्हणजे साधारण 10च्या खाली ज्यांचं ब्लड हिमोग्लोबिन आहे त्यांचं घेतलं जात नाही. वर्षातून तुम्ही 4 वेळा ब्लड डोनेशन करणं हे तुमच्या शरीराच्या दृष्टीनं चांगलंच आहे. कोण कोण ब्लड देऊ शकतं सर? आता ब्लड देऊ शकतं कुठलाही सर्वसाधारण फिट माणूस ब्लड देऊ शकतो. हां, तुम्ही समजा तुम्हाला कुठले तरी रोग आहेत, साधारणपणे तुम्हाला साधारण 6 महिन्यामध्ये कावीळ होऊन गेली असेल किंवा काही म्हणा कुठला तरी मेजर कुठला तरी रोग झाला असेल किंवा सर्जरी झाली असेल किंवा तुमच्या अंगावरती टॅटू काढला असेल, टॅटू 6 महिन्यात वगैरे, तर त्यांनी रक्तदान त्यांचं घेतलं पण जात नाही जनरली. पण तुम्ही सांगणं आवश्यक आहे की तुम्ही हे जे काही झालं आहे, कारण रक्त जे घेणारे आहेत त्यांना तुम्ही एक पूर्वकल्पना ही देणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला तुमचे कुठले मेडिकेशन चालू असतील तर मेडिकेशन म्हणजे समजा थायरॉईडचं चालू आहे, औषध चालू आहे, तर तुम्ही एक 24 आवर्स to 48 आवर्स तुम्ही घेतलं नाही तर तुम्ही देऊ शकता, नाही असं नाही, पण ते चेक केलं जातं. इव्हन शुगर पेशंट, हल्ली शुगर पेशंटना पण तुम्ही गोळ्या एक ठराविक पिरियड तुम्ही नाही घेतल्या तर ते तुमचं रक्त तपासून घेतलं जातं. म्हणजे आपल्याला जर काही आजार असेल तर अशी लोक रक्तदान करू शकत नाहीत. आणि एक महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितली, टॅटू जर 6 महिन्यापूर्वी म्हणजे 6 महिन्याच्या आतमध्ये जर काढलेला असेल तर, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण पूर्वकल्पना देणं गरजेचंच आहे. जे ब्लड बँक वगैरे असतात त्याचं प्रोसिजर कसं असतं सर? म्हणजे तिकडे आपण ब्लड दिलं की आपण कुणालाही ब्लड तिथून घ्या असं सांगू शकतो की काय नेमकं प्रोसिजर असतं? हे एक चांगला प्रश्न आहे, कारण बऱ्याच वेळा मी स्वतः रक्तदाता असल्यामुळे मला पण भरपूर वेळा एन्क्वायरीज येतात की असं मला ब्लड पाहिजे, कोणतरी ॲडमिट असते, कुणाचं तर हार्ट सर्जरी असते आणि फोन येतात आणि तुम्हाला ब्लड पाहिजे, मग तुम्ही ब्लड डोनेट केलंय आम्हाला, मग तिथं फ्रीमध्ये ब्लड मिळेल वगैरे. तर तसं काही नसतं, कारण ब्लड बँक जी असते ती सुद्धा अद्ययावत यंत्रणा त्यांना ठेवावी लागते. आलेलं ब्लड त्यांना प्रोसेस करावं लागतं, सगळ्या प्रकारच्या त्यांना त्याच्यावरती टेस्ट करावं लागतात. परत ते आता साधारण असं नाही की ब्लड आलं आणि ते पिशवीमध्ये फ्रीजमध्ये ठेवलं, तसं नसतं. त्याला बऱ्याचशा प्रक्रिया करून त्याच्यावरती त्यांना ते ब्लड मॅच, आता इव्हन समजा एखादा पेशंट आला तर त्याला ब्लड मॅच होतं की नाही त्याच्यासाठी सुद्धा त्यांना चेक करावं लागतं. म्हणजे ब्लड आलं आणि लगेच ब्लड दिलं असं, एखाद्या दुकानामध्ये गेलं असं ठेवलं आणि ते दिलं, अशी ही गोष्ट नाही आहे.
कारण बऱ्याच वेळा माझ्याकडे पण येतात, त्यांनी चार्जेस कसले घेतात, तुम्ही तर फ्रीमध्ये ब्लड दिलं आहे. ही जी गोष्ट आहे ही लोकांमध्ये बऱ्याचशा असते, पण तसं नाही. आता मी समजा ब्लड दिलं आहे, उद्या मी ब्लड बँकमध्ये मला रिप्लेसमेंटसाठी जरी गेलो तरी तर माझ्याकडे कार्ड किंवा असेल, त्याच्यामुळे मला एखाद्या वेळेस एखादं युनिट फ्री मिळेल. पण कुणी पण गेलं आणि तिथे जर मागितलं ब्लड, तर ते प्रोसेसिंगचे त्यांचे जे खर्च असतो, स्टाफ आहे, त्यांची यंत्रणा आहे, त्याला बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यामुळे ते चार्जेस थोडे असतात. पण ब्लड बँक आपल्या बेळगावमध्ये आता बऱ्याचशा ब्लड बँक आता आहेत. KLEची आहे, बऱ्याचशा इतर पण ब्लड बँक आहेत. तिथे ह्या ज्या गोष्टी आहेत, आता आम्ही रोटरीतर्फे, तुम्हाला माहितीसाठी सांगतो, रोटरीतर्फे आम्ही आता 6 महिन्यापूर्वी जे ब्लड डोनेशन कॅम्प घेतला, त्याच्यामध्ये आम्ही एक पासपोर्ट तयार केलेला आहे. म्हणजे जो कोणी दाता असेल, रक्तदाता असेल, त्याला आम्ही त्याच्यामध्ये नोट करून देतो की असं असं ह्या तारीखला आहे ना रक्त दिलेलं आहे, ह्याचा ब्लड ग्रुप हा आहे. ते इझी व्हावं म्हणून. आणि ते कुठल्याही ब्लड बँकमध्ये गेले की त्यांना ते लगेच ब्लड रिप्लेसमेंट मिळू शकतं. ती एक गोष्ट आहे. प्लस आता बेळगावमध्ये, आणि म्हणजे बेळगावमध्येच असं नाही, एक ॲप पण आहे, फ्रेंड्स टू सपोर्ट म्हणून, ब्लड डोनर्ससाठी ॲप आहे. त्याच्यावरती तुम्हाला बरीचशी माहिती मिळते की एखाद्या पेशंटला अचानक ॲक्सिडेंटमुळे ॲडमिट व्हावं लागलं किंवा कुठली तरी सर्जरी आहे, O निगेटिव्ह ब्लड, साधारण रेअर ग्रुप म्हटला जातो. मला परवा दिवशीच एक फोन आला होता, एक बाळ आहे, इथंच KLE कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. त्या पेशंटला O निगेटिव्ह ब्लडची गरज आहे आणि O निगेटिव्ह मिळत नाही आहे. त्या ॲपमुळे एवढं सोपं झालं आहे की त्याच्यामध्ये लिस्टच येते. जे कोणी व्हॉलेंटरी, माझ्यासारखे बेळगावमध्ये बरेचसे रक्तदाते आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये नाव रजिस्टर केलेलं आहे. आणि लोकांना मी सांगेन की त्याच्यामध्ये नाव रजिस्टर करा. फ्रेंड्स टू सपोर्ट म्हणून ॲप आहे. तुम्ही जर रक्तदाता असाल, रेग्युलर करत असाल, तुम्हाला व्हॉलेंटरीली तुमची समाजाप्रती तुमची जर देण्याची वृत्ती असेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये नाव जरूर रजिस्टर करा, जेणेकरून ज्या माणसाला अत्यावश्यक वेळेला ब्लड पाहिजे त्याच्यामध्ये ते रेफर करून ते ब्लड मिळू शकतील. बरोबर ना. म्हणजे खूप चांगली सेवा आहे एकतर ती. कारण एक ॲपच्या माध्यमातून आपला एवढा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे, तेव्हा नक्कीच जे डोनर्स आहेत त्यांनी या ॲपमध्ये आपलं रजिस्ट्रेशन करावं. सर, मग तुमच्या पर्सनल लाईफकडं थोडंसं वळूया की तुम्ही रोटरीचे सदस्य आहात, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनचे बोर्ड मेंबर आहात, समाजसेवेमध्ये एवढा सगळा सहभाग आहे तुमचा. तर तुमचं मूळचं शिक्षण कुठपर्यंत झालं आणि ही समाजसेवेकडं किंवा या सगळ्या गोष्टींकडं कसा तुमचा कल गेला किंवा कसे तुम्ही वळला तिकडं? तसं पाहिलं तर माझं शिक्षण, बरंचसं शिक्षण महाराष्ट्रात झालं आहे. माझा जन्म पण महाराष्ट्रात झाला आहे, मराठवाड्यामध्ये. माझं शिक्षण वेगवेगळ्या, माझे वडील बँकेत होते, त्याच्यामुळे त्यांचे बदली दर 2-3 वर्षांनी होत असायची. त्याच्यामुळे माझ्या वेगवेगळ्या शाळा पण झाल्या. पण माझं पदवी शिक्षण अंधेरीमध्ये भवन्स कॉलेजला BSc पर्यंत झालं. त्याच्यानंतर मी मॅनेजमेंटचा डिप्लोमा केला. नंतर पण ते कॉलेज डेजमध्ये जे मी मगाशी म्हणालो तसं NSS वगैरे असायचं, त्याच्यामध्ये आमचे कॅम्प्स किंवा काहीतरी ॲक्टिव्हिटीज, म्हणजे आता म्हणतो आपण वृक्षारोपण करणे, हे तेव्हा असं ते मनामध्ये येत गेलं की बाबा आपण काहीतरी शिक्षणाबरोबर समाजासाठी पण काहीतरी केलं पाहिजे. मग तसं ते हळूहळू वळत गेलो, एकदम काही अचानक झाले नाही. त्याच्यानंतर नोकरीनिमित्ताने थोडं बिझी असल्यामुळे नंतर थोडासा दूर गेलेलो. परत माझं बेळगावला मी जेव्हा 97मध्ये इथे शिफ्ट झालो, तेव्हा माझा स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि तेव्हा मग थोडा वेळ लोकांशी परिचय होत गेला आणि परत माझी ती जुनी जी इच्छा होती ती पुन्हा जागृत झाली. आणि मग मला फॉर्च्युनेटली मला रोटरीमध्ये येण्याची संधी मिळाली. मला आमचे डॉक्टर अंकोलेकर त्यांनी मला रोटरीमध्ये इन्व्हिटेशन केलं आणि मी रोटरीमध्ये आलो. आणि मग रोटरीमध्ये एकदा आल्यानंतर आमच्या बऱ्याचशा रोटरीमध्ये, तुम्हाला माहिती असेल, खूप ॲक्टिव्हिटीज असतात कम्युनिटीसाठी म्हणा किंवा सगळ्या बाकीच्या पण ॲक्टिव्हिटी असतात. तसं मग मी येत गेलो. आणि मग रोटरीतर्फे तर तुम्ही म्हणाल दर 2-3 म्हणजे वर्षातून 1-2-3 वेळा तर आमचे ब्लड डोनेशन कॅम्प होतातच होतात. रोटरीतर्फे आम्ही वर्षाला 700-800 ते 1000 ब्लड युनिट्स वेगवेगळ्या ब्लड बँक्सना देतच असतो. तर ब्लड डोनेशन हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय असा झाला की ते ॲटोमॅटिक होत गेला. मी जाणीवपूर्वक झाला नाही, पण होत गेला. आणि त्याच्यामुळे नंतर जसं तुम्हाला सांगितलं की डॉक्टरांकडून बरीचशी माहिती मिळाली. आपलं जे फिलिंग आहे, आपल्यामुळे एक 3-4 लोकांचा जीव वाचतो, ते एक वेगळंच फिलिंग असतं.
आणि त्याच्यामुळे आपल्याला एक सन्मान म्हणजे आपलं आत्मिक समाधान तर मिळतं, पण समाजाला पण त्याचा फायदा होतो. नक्कीच. ह्या दोन्ही. आणि मी तर सगळ्यांना सांगेन, म्हणजे सगळ्या लोकांना पण सांगेन की ब्लड डोनेशनसारखं महत्त्वाचं आणि मोठं दान कुठलंही नाही आणि प्रत्येकाने ते करावं. आज आपल्याला ब्लड म्हणजे रक्त तुटवडा एवढा जाणवतोय, एवढं रक्तदानासाठी आपण दिवस पण एक जागतिक दिवस पण पाळतो, पण जी जागृती आवश्यक व्हायला पाहिजे तेवढी अजून सुद्धा होत नाहीये. लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत की रक्त दिल्यामुळे असं होईल तसं होईल. आमच्या जवळपासच्या लोकांना मी अजून तयार करण्याचा प्रयत्न करतो. माझ्या जवळपास कोणी असेल की त्यांना मी रक्त द्या, तुमच्या सगळ्यात जास्ती तुमच्या शरीरासाठी पण चांगलं, समाजासाठी पण चांगलं. त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करेन सगळ्यांना की रक्त द्या, रक्तदान श्रेष्ठदान. अगदी. तुम्ही वरचेवर हेच हायलाईट करताय सर की आपण रक्तदान केलंच पाहिजे, कारण त्याच्यामुळं एक 3-4 लोकांचा जीव वाचणार आहे आणि तुमच्या शरीरासाठी सुद्धा ते चांगलंच असेल. तेव्हा प्रत्येकानं पुढे येऊन रक्तदान करावं, कारण रक्त हे आपण बाहेर तयार नाही करू शकत, ते माणसानंच दिलं पाहिजे. त्यामुळं ते रक्तदान करण्याची इच्छा आपल्या मनामध्ये आली पाहिजे आणि ते आपण केलंही पाहिजे. सर, या आज 14 जून जो ब्लड डोनर डे आहे, त्या अनुषंगानं आज आपण बोलतोय, तर कार्यक्रमाच्या शेवटी आपण आपल्या लिस्नरना काय एखादा मेसेज देऊ? पुन्हा एकदा मी हेच सांगेन, तुम्हाला आताच सांगितलं, रक्तदानाचे फायदे तर तुम्हाला सांगितलेलेच आहेत म्हणजे सगळ्यांना. अजून एक फायदा मगाशी बोलता सांगायचा राहून गेला, म्हणजे जे मेजर डिसीजेस आहेत की आपण समजा कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस किंवा लिव्हर रिलेटेड डिसीजेस जे असतात, ते जास्ती प्रमाणात रक्त तयार झाल्यामुळे सुद्धा होतात. कधी कधी रक्तामध्ये आयर्न जे म्हणतो आपण, लोहाचं जास्ती अतिप्रमाण असेल तर ते फ्री रॅडिकल जे होतात त्याच्यामुळे सुद्धा हे रोग होऊ शकतात. हे पण रोग टाळता येऊ शकतात. हा एक मगाशी बोलता सांगायचा राहून गेलेला एक मुद्दा होता. आणि पुन्हा एकदा मी सर्व म्हणजे लिसनर्सना किंवा श्रोत्यांना सांगू इच्छितो, रक्तदान करा, श्रेष्ठ दान आहे, महादान आहे. तुमच्या एका रक्तदानामुळे तुम्ही 4 जणांचा जीव वाचवणार आहे आणि हे जे तुम्ही पुण्य पदरी पाडून घ्याल त्याची दुसऱ्या कुठल्याही दानाबरोबर तुलना होऊ शकणार. तर रक्तदान हेच श्रेष्ठ दान, एवढंच सांगू इच्छिन. खूपच मोलाचा संदेश दिलात तुम्ही आणि पूर्ण कार्यक्रमामध्ये आपण रक्तदान करणं किती महत्त्वाचं होतं याबद्दल तुम्ही सांगत राहिलात आणि या महत्त्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी तुम्ही वेळ दिला, त्याबद्दल थँक्यू सो मच. मी तुमचे धन्यवाद मानेन की ह्या माध्यमातून तुम्ही मला संधी दिलीत की बेळगावकरांना म्हणा किंवा आणि बाकीच्या श्रोत्यांना की रक्तदानाबद्दल मला जी काय थोडीफार माहिती आहे ती तुम्हाला सांगून, तुम्ही रक्तदान जर प्रत्येकाने जर रक्तदान केलं तर तीच मला एक भेट ठरेल. एवढंच सांगून मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. हा होता आजचा जागतिक ब्लड डोनर डे निमित्त विशेष कार्यक्रम, ज्यामध्ये आपण महेश अनगोळकर यांना ऐकत होतो, जे रोटरी सदस्य आहेत, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनचे बोर्ड मेंबर आहेत, सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग आहे आणि कियान फाउंडेशनचे ट्रस्टी आहे. त्यांनी स्वतः 77 वेळा जवळपास ब्लड डोनेशन केलेलं आहे, रक्तदान केलेलं आहे आणि तुम्हीही करावं अशी सर्वांचीच इच्छा आहे, कारण ब्लड दिल्यामुळं किंवा रक्तदान केल्यामुळं काय सारे फायदे होतात ते आपण आजच्या शोमध्ये ऐकले. कसा होता आजचा कार्यक्रम मला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनुष्य पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र वेणुध्वनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.